नमस्कार, मी सौ कविता संदीप शिंदे. नमस्कार, मी श्री संदीप शिंदे. आम्ही काळेवाडी इथे राहतो. आम्ही आमच्या घराचं इंटेरियर SBR स्टुडिओ श्री श्रावण यांच्याकडून करून घेतलेलं आहे. तर आम्हाला आजही आठवते की जेव्हा आम्ही डिसिजन घेतलं की आम्हाला हे घराचं इंटेरियर करायचं आहे, तेव्हा आम्ही वेगवेगळे इंटेरियर्स, आर्किटेक्चर सर्च करत होतो ऑनलाईन वगैरे. तर असेच व्हिडिओ बघता आम्हाला श्री श्रावण यांचा व्हिडिओ Instagramवर प्लस यूट्यूबवर दिसलं त्यांचं चॅनल. मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग आम्ही त्यांच्याशी फॉलोअप घेतला. मग त्यांना आमची व्हिजिट झाली, फर्स्ट एक व्हिजिट. एक नॉर्मल डिस्कशन झालं की कसं करायचं आहे, आमचा काय प्लॅन आहे, आम्हाला कसं पाहिजे आहे घर. त्याप्रमाणे नंतर आमच्या अजून 2-3 व्हिजिट झाल्या. ते आमच्या स्वतः घरी आल्यानंतर आम्ही बसलो, मग आम्ही ठरवलं कसं करायचं. त्यानंतर त्यांनी आम्हाला 3D डिझाईन एक प्लॅन करून दिला. जशी आमची रिक्वायरमेंट होती की आम्हाला पर्यंत एक व्हिज्युअलायझेशन पाहिजे की आपलं घर कसं दिसणार आहे. त्याप्रमाणे श्रावण यांनी पहिल्यांदा एक व्हिज्युअल 3Dमध्ये बनवून दिला आम्हाला. त्यामध्ये आम्ही मग थोडे सजेशन्स सांगितले, थोडे सजेशन्स त्यांनी सांगितले. असे करत करत तो एक प्रोजेक्ट घर असं एक डेव्हलप झालं. आणि नंतर आम्ही आमच्या नेक्स्ट स्टेपला गेलो की हां, आता आम्हाला जसं पाहिजे आहे घर तसं बनलेलं आहे ॲटलिस्ट 3Dमध्ये तरी. मग आम्ही नंतर नेक्स्ट स्टेपला गेलो की आम्ही परत श्रावण यांना कॉन्टॅक्ट केला की आता आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे प्लॅन. तर आम्हाला अशीच अपेक्षा होती की जसं 3Dमध्ये सिंपल आणि छान सोबर घर दिसतंय, तसंच प्रत्यक्षामध्ये घर दिसलं पाहिजे. बरोबर आहे. नाही, मेन म्हणजे आम्ही जे रिक्वायरमेंट सांगत होतो तो श्रावण समजून घेत होता आणि तो त्यानुसार चेंजेस करत होता. असं तो कधीच बोलला नाही की मॅम बास 1-2 प्लॅन झाले बास, असं नाही. असं कधीच बोलला नाही तो. त्यांनी आम्ही म्हटलं चेंज करायचंय, ओके मॅम करतो करतो. ते त्याचं बेस्ट होतं ॲक्च्युली. हां, आणि त्याचं टाईम पण असं काही हे नव्हतं की ह्या वेळेतच येणार. तो कधी रात्री 7-9 वाजता सुद्धा व्हिजिट केली त्यांनी आणि आम्हाला समजून सांगितले सगळे प्लॅन वगैरे. इव्हन आम्हाला ज्या गोष्टी पटल्या नाही त्यांनी चेंज करून दिल्या आम्हाला, की काही गोष्टी अशा होत्या की आम्हाला पटत नव्हत्या. आम्ही त्यांना सांगायचो अजून चेंज करा, अजून चेंज करा. तर प्रत्येक वेळेस ते पेशन्सली त्यांनी सगळं ऐकून घेतल्या आमच्या गोष्टी आणि प्लॅन देत गेला आम्हाला तो. आणि त्याप्रमाणे मग आम्ही करत गेलो प्लॅन. कट होत झाला. आता 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 नेक्स्ट. जरा हां. हा. त्यानंतर आमची नेक्स्ट स्टेप आली सिलेक्शनची, मटेरियल सिलेक्शनची. तर ती मटेरियल सिलेक्शन म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम फ्लोरिंग म्हणा, लॅमिनेट्स म्हणा, कलर्स म्हणा, शेड्स म्हणा, इवन वॉलचे काय शेड्स पाहिजे, लॅमिनेट कोणत्या कलरचं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र जाऊन शॉपमध्ये व्हिजिट केल्या. कधी-कधी असंही झालं की काही गोष्टी शॉपमध्ये आम्हाला आवडल्या नाही. तर त्यांनी घरी आणून त्या गोष्टी आम्हाला कॅटलॉग वगैरे दाखवले की कोणता शेड कुठे चांगला दिसेल. थोडेसे प्रॉब्लेम होते की आम्हाला हा आवडत होता, त्यांना हा आवडत होता. तर त्याप्रमाणे आम्ही दोघांचे मतं वगैरे हे करून आम्ही एकमेकांना समजून घेतलं की श्रावणनी पण आम्हाला सांगितलं की काही सिलेक्शन आमचे होते, पण श्रावणचं म्हणणं होतं की हे इथं मॅच होणार नाही. तर अशा गोष्टी तो समजून सांगत होता प्रत्येक वेळेस, की जे एक पॉझिटिव्ह होतं की काही वेळेस आपण कसं म्हणतो आपल्याला फक्त हे कलर पाहिजे, पण ॲक्च्युली तो कलर तसा मॅच होतोय का आपल्या इंटेरियरला, ते काम त्यांचं होतं. त्यांनी परफेक्ट समजावून सांगितलं. त्यानंतर मग किचनमध्ये आलो आम्ही. किचनचं किचन सिलेक्शन मध्ये पण जे ऍडव्हान्स होते सगळे काही पॉइंट्स ते त्यांनी सगळे कव्हर केलेले आहेत. असं नाही की चुके म्हणजे ओल्ड वगैरे काय तिथे केलेलं आहे. सगळं तुम्ही किचन ट्रॉलीज म्हणा किंवा काही डिझाईन्स म्हणा ते सगळे त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. आणि जे माझे मतं होते त्याच्यामध्ये की मला इथे हा सेक्शन नको, इथे हा सेक्शन हवाय म्हणून, तिथेही त्यांनी छान मस्त इनपुट्स त्यांचे दिलेले आहेत त्याच्यामध्ये. हां, म्हणजे आम्ही कसं वास्तूला कन्सल्ट करून हे घर हम्म बांधलेलं आहे. तर हम्म हम्म वास्तूप्रमाणे ज्या गोष्टी म्हणजे पाणी कुठे पाहिजे, तुमची हम्म शेगडी कुठे पाहिजे, अशा ज्या गोष्टी होत्या. मेन म्हणजे त्यांनी हां, पेशन्सली ते हँडल केले, तो प्लस पॉइंट आहे. म्हणजे काही गोष्टी अशा होत होत्या की ही हम्म गोष्ट आम्हाला इथं ठेवायची होती श्रावणच्या मध्ये, पण हा. वास्तूनुसार ती गोष्ट पाणी आम्हाला ह्याच दिशेमध्ये पाहिजे. तर त्याप्रमाणे श्रावणने ती आमची रिक्वायरमेंट समजून घेतली आणि आमच्या वास्तुविशारद जे होते त्यांच्याशी पण श्रावणनी मीटिंग घेतली. हम्म दोघं एकमेकांना बसले. श्रावणनी अंडरस्टँड केलं त्यांचे काय आहेत, कुठल्या गोष्टी ठेवायच्या. त्याप्रमाणे त्यांनी डिझाईन करताना त्या गोष्टी सगळ्या बरोबर. लक्षात ठेवून त्याप्रमाणेच डिझाईन केलं, इंटेरियर केलं आणि त्या गोष्टी तशाच फॉलो झाल्या स्टार्ट टू एंड पर्यंत. आणि ती एक कर्टन चांगली गोष्ट आहे. सिलेक्शन मध्ये आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल केला, त्यांनी व्हिडिओ कॉल वरती पण आम्हाला सपोर्ट केला. हां, काही वेळेस असं हा. होत होतं की आमचं जेव्हा हे काम एंडिंग स्टेजला होतं त्यावेळेस हम्म. पाऊस नेमका चालू झाला होता आणि त्यावेळेस मध्ये असं होतं की टायमिंग मॅच होत नव्हते किंवा पावसामुळे मीटिंग होत नव्हती एखाद्या वेळेस. आणि आम्हाला सॅटर्डे संडेला सुट्टी असल्यामुळे आम्ही सॅटर्डे संडे प्लॅन करूनच सगळ्या करायचो गोष्टी. तर त्यावेळेस असं झालं होतं की मग आम्हाला श्रावण नव्हतं तर आम्ही व्हिडिओ कॉल करायचो श्रावणला. व्हिडिओ कॉलवर पण श्रावणनी सपोर्ट केला. तिथं आम्हाला सांगितलं की कुठला कर्टन्स चॉईस करू शकतो आपण, कुठला कलर जाईल. म्हणजे ह्या सगळं स्टार्ट टू एंड फुल सपोर्ट होता. असं नाही की फक्त मीटिंग म्हणजे फक्त इथं येऊनच. इव्हन जेव्हा इथं ते अवेलेबल नसते तेव्हा फोनवर सुद्धा ते अवेलेबल असायचे आणि फोनवर सुद्धा गोष्टी समजून सांगत होते. ते एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. माझ्या मैत्रिणी जेव्हा पूजेला आल्या
ते म्हटलं किती छान आहे का, म्हटले की मला मिळेल का तुमच्या इंटिरियर डिझाईनचा नंबर. मी म्हटलं हो देते ना. मग मी त्यांचा नंबर शेअर पण केलेला आहे श्रावणचा. आणि मला असं वाटतं तुम्ही नक्की त्यांच्याकडनं एकदा 3D डिझाईन करून बघा आणि नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट द्याल 100%. आणि आज आम्हाला दोघांनाही सांगायला आनंद वाटतोय की आज आमचं घराचं काम पूर्ण पूर्ण झालेलं आहे. आणि आम्ही सुद्धा असं रिकमेंड करतो आमच्या मित्रांना, किंवा तुम्ही आज व्हिडिओ बघताय तुम्हाला रिकमेंड करतो की एकदा तुम्ही श्रावणचं काम बघा, त्याची क्वालिटी बघा कामाची, आणि तुम्हाला ते काम नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की खुश होऊन ते काम त्यांना देताल. धन्यवाद. थँक्यू.